नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका ऐतिहासिक घटनेविषयी चर्चा करूयात जी भारताच्या इतिहासात सदैव लक्षात राहील। 1971च्या भारत पाकिस्तानचं युद्ध। या युद्धामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींचं नेतृत्व खूप महत्त्वाचं होतं। चला तर मग या ऐतिहासिक विजयाची कहाणी जाणून घेऊयात। 1971चं भारत पाकिस्तानचं युद्ध एक संघर्ष, एक क्रांतिकारी विजय, पण त्यापासून जास्त महत्त्वाचं म्हणजे इंदिरा गांधी यांचं नेतृत्व जे भारताच्या विजयासाठी निर्णायक ठरलं। पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या धाडसी नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तान विरुद्ध एक ऐतिहासिक विजय मिळवला। यांच्या आधी बांगलादेशच्या मुक्ती संग्रामाने दक्षिण आशियामध्ये एक मोठा बदल घडवला होता। भारतातील शक्तिशाली नेतृत्व म्हणून इंदिरा गांधी यांची ओळख बनली। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाची पार्श्वभूमी काही वेगळी होती। बांगलादेश जो त्यावेळेस पाकिस्तानचा एक भाग होता, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करत होता। पाकिस्तानने बांगलादेशी नागरिकांवर अत्याचार केले आणि त्या अत्याचारामुळे ते स्वतंत्रता मिळवण्यासाठी लढायला निघाले। इंदिरा गांधींनी या परिस्थितीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यांनी पाकिस्तानच्या अत्याचाराला तोंड देण्यासाठी भारताचे सैन्य बांगलादेशमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला। भारताने त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध युद्ध सुरू केले आणि या युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला केला, त्यांना पराभूत करत बांगलादेशला स्वातंत्र्याची ओळख दिली। इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने फक्त सैन्यांच्या ताकदीवर विजय मिळवला नाही, तर त्यांनी कूटनीती आणि जागतिक समर्थन देखील मिळवले। भारताने सोव्हिएत संघाचा पाठिंबा मिळवला आणि अमेरिकेच्या नकारात्मक भूमिकेला तोंड दिले। इंदिरा गांधींच्या धाडसाने दुनियाभरातील प्रमुख राजकीय नेत्यांना भारताच्या बाजूने उभे केले। पंतप्रधान इंदिरा गांधींनी सैन्यांची योग्य निवड केली। जनरल सॅम मानेकशॉ यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून इंदिरा गांधींनी भारतीय लष्कराच्या रणनीतीला प्रेरित केले। त्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर आक्रमण करून त्यांच्या सैन्याला पराभूत केले। हे सर्व इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले। पंतप्रधान इंदिरा गांधींनी केवळ सैनिकांनाच नाही तर भारतीय जनतेला एकत्र केले। त्यांनी जय हिंद आणि जय बांगलादेशच्या घोषणाने राष्ट्रप्रेम जागृत केलं। भारतीय नागरिक आणि सैनिक दोघेही एकत्र आले आणि भारताच्या विजयाला मोलाचं योगदान दिलं। युद्धाच्या शेवटी इंदिरा गांधींनी पाकिस्तानसोबत शिमला करार केला। भारताने बांगलादेशला स्वातंत्र्याची मान्यता दिली, पण त्यांनी पाकिस्तानशी शांतीपूर्ण संबंध सुधारण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला। इंदिरा गांधींनी समजावून सांगितले की युद्ध नको, शांतता हवी आहे आणि त्या शांतीचा मार्ग त्यांनी दाखवला। 1971चं युद्ध भारताच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे। पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानवर विजय प्राप्त केला आणि बांगलादेशला स्वतंत्रता दिली। त्यांच्या धाडसाने, परिष्कृत कूटनीतीने आणि निर्णायक नेतृत्वाने भारताने एक ऐतिहासिक विजय मिळवला। इंदिरा गांधींचं नेतृत्व नेहमीच एक प्रेरणा ठरेल आणि त्यांच्या कार्यामुळे भारताच्या शौर्याची एक नवा अध्याय सुरू झाला। तुम्ही देखील या ऐतिहासिक विजयाच्या या कथेतून प्रेरणा घेऊ शकता, कारण नेतृत्व आणि सामर्थ्याची खरी ओळख इंदिरा गांधींनी ही जगाला दाखवून दिली। तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कळवा आणि आपल्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या आहेत। नक्कीच प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। धन्यवाद।